अंबड पोलिसांचा गुन्हेगारांवर धडक पचक. ऑल आउट कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये 90 जणांवर कारवाई. नवीन नाशिक सिडको परिसरात टवाळखोरांवर पोलिसांची करडी नजर. तडीपार, वॉरंट व संशयितांची तपासणी. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण. नवीन नाशिक सिडको व अंबड परिसरात वाढत्या टवाळखोरांच्या व संशयित हालचालींना आळा घालण्यासाठी अंबड पोलीस स्टेशनच्या वतीने 22 जून 2026 रोजी रात्री विशेष ऑल आउट कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाई दरम्यान तब्बल 90 टवाळखोर व संशयित व्यक्तींवर विविध प्रकारची कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे. परिसरात काही दिवसांपासून टवाळखोर युवकांचा वावर वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत होत्या. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, नागरिकांना त्रास देणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अंबड पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली. या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी विविध भागात अचानक धाडसत्र राबवत संशयितांची चौकशी केली. तसेच प्रलंबित वॉरंट असलेल्या व्यक्तींची पडताळणी, तडीपार गुन्हेगारांची तपासणी, समन्स बजावणे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या मोहिमेत 90 जणांवर विविध स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त सचिन बारी तसेच अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोगेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंबड पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट झाली आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबवून कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.